अधिपती, ह्या घराच्या आणि फॅक्टरीच्या आपल्या ऑफिसच्या सगळ्या किल्ल्या आहेत, त्या तुमच्याकडे ठेवा. आई साहेब काय करताय तुम्ही? काय झालं? हे सगळं आमच्याकडे का द्यायला लागलंय? काय झालं मला हे काय बोलले नाही तुम्हाला? लग्न बिग्नाचं कॅन्सल म्हणले काय परत आता? नाही 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 अधिपती, नाही. ते काय बोलले नाहीत. मग काय झालं? त्यांची काही चूक नाही. जे काय केलंय ते आम्ही केलंय. आमचं चुकलंय. मोठे मालक, आम्हाला माफ करा. या सगळ्यावर आमचा कधीच हक्क नव्हता. हे घर आमचं नव्हतं. आम्ही उगा या घरावर हक्क सांगत बसलो होतो. आमचा तुमच्यामध्ये जीव गुंतला होता हो, म्हणून या घरात राहिलो आम्ही. पण आता आम्हाला कळून चुकलंय. आपण कुठं भी राहिलो तरी आपल्या माणसावर प्रेम करू शकतोच, नाही का? त्यासाठी त्याच्या आयुष्यात, त्याच्या संसारात ढवळाढवळ करायची काय गरज नसते. अधिपती, आमचं लय चुकलंय. आम्ही तुमच्या संसारात लय इश्क घालवलंय. काय बोलताय आई साहेब? बोलू द्या, बोलू द्या. पण आता इथून पुढं आम्हाला तुमच्या संसारात काही प्रॉब्लेम निर्माण करायचे नाहीत. आणि म्हणून हसत हसत आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्या. जाऊ द्या आम्हाला. तुम्ही अचानक घर सोडायची भाषा का करताय मला काय कळत नाही आई साहेब. मस्त इथं करायचं होतं लगीन, आता उद्यावर येऊन ठेपले सगळं तुम्ही. नाही अधिपती, आम्हाला लग्न बिग्न काही करायचं नाही. जाऊ द्या आम्हाला. आई साहेब थांबा हो, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. हे घर तुमचं आहे, तुम्ही इथंच राहायचं बघा. अधिपती, नका अडवू आम्हाला. जाऊ द्या आम्हाला. सुखाने संसार करा, आनंदात राहा. सोन्यासारखी बायको मिळाली आहे तुम्हाला. लय हुशार पोरगी आहे ती. त्यांना त्रास होईल असं काही वागू नका. एक ध्यानात ठेवा, आमचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल. तुम्ही आता तुमच्या संसाराचा, तुमच्या होणाऱ्या बाळाचा विचार करा. आणि एक फक्त करा, तुम्हाला बाळ झाल्यानंतर एकदा तुमच्या बाळाला आमच्या हातात द्या. आम्हाला त्याचे लाड करू द्या. काय निर्वा निर्वीचं बोलताय हो आई साहेब? काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हो सांगा की, तुम्ही तर सांगा की. यासनी असं का करताय? ते म्हणतायत ते बरोबर आहे मॅडम. प्लीज, हे सोनं हे सगळंच तुमचं आहे मॅडम. नका ना जाऊ, प्लीज प्लीज नका जाऊ. नाही सुनबाई,